कोमल वाचा दे रे राम, कोमल वाचा दे रे राम, विमल करणी दे रे राम, विमल करणी दे रे राम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। प्रसंग ओळखी दे रे राम, प्रसंग ओळखी दे रे राम, धूर्त कळा मज दे रे राम, धूर्त कळा मज दे रे राम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। श्री समर्थांच्या समर्थ विचारांचं चिंतन। आज आपण एका समर्थांच्याच गोड भजनाने त्याची सुरुवात केली। खरं तर ही एक प्रार्थना आहे आणि आजचा विषयही आपण असाच निवडलेला आहे की प्रार्थना ही नेमकी काय असते, कशी असते आणि प्रार्थनेचे परिणाम काय असतात, हा विषय आपण आज चिंतनासाठी घेतलेला आहे। खरं तर समर्थांनी सुद्धा रामाची प्रार्थना केली, अनेक संतांनी प्रार्थना केली, पण मला आज विषय असा मांडायचा आहे की या प्रार्थनेचे सुद्धा पंचप्राण आहेत। या प्रार्थनेची 5 अंग आहेत। या प्रार्थनेला एक पंचप्राण अशा प्रकाराचं त्याला वलय आहे। मग हे पंचप्राण आपण थोडेसे अभ्यासायचे, चिंतन करायचंय त्याचं। कारण आपल्याला प्रार्थना म्हणजे काय, फक्त देवापुढे जायचं, हात जोडायचं, काहीतरी मागायचं, काहीतरी मंदिरातून बाहेर पडायचं, काहीतरी इच्छा व्यक्त करायची। प्रार्थना म्हटलं की काहीतरी आपण भजन म्हणायचं, झाली प्रार्थना। प्रार्थना अशी असत नाही। हे प्रार्थनेचं फार स्थूल अंग झालं, पण प्रार्थनेच्या सूक्ष्म अंगाचा विचार आपल्याला जर करायचा झाला तर प्रार्थनेचे पंचप्राण काय आहेत ते आपल्याला पाहायचं आहे। प्रार्थनेचे 5 विषय आहेत आणि या 5 विषयांचा आपण अगदी थोडक्यात आपण त्याचं चिंतन करणार आहोत। ते 5 विषय असे आहेत। एक पहिला विषय आहे प्रार्थनेतला म्हणजे प्रेम, भाव। दुसरा विषय आहे प्रार्थनेतला तो म्हणजे विश्वास। आणि या प्रार्थनेतल्या भाव आणि विश्वासामध्ये भावशुद्धी असली पाहिजे। ही भावशुद्धी, प्रेम, विश्वास, भावशुद्धी, एकाग्रता आणि धैर्य असे हे प्रार्थनेचे पंचप्राण आहेत। आणि या पंचप्राणाचा आपण थोडंसं चिंतन करणार आहोत की प्रार्थना म्हणजे नेमकं काय असतं। तर प्रार्थना ही ईश्वराशी संवाद साधण्याचं एक माध्यम आहे। पण हा फक्त शब्दांनी साधायचा आहे का, हा केवळ फक्त वाक्प्रचाराने साधायचा आहे का, हा केवळ फक्त वेगवेगळ्या प्रकारच्या भजनाच्या अंगाने साधायचा आहे का, तर नाही। तर प्रार्थना ही एक अवस्था आहे आणि या अवस्थेमध्ये आपल्याला जाता आलं पाहिजे। प्रार्थना ही अवस्था अशा प्रकारची आहे की जी शाश्वत अशा प्रकारच्या सुखासाठी एक प्रार्थना एक प्रभावी साधन आहे। आणि त्या साधनाचं चिंतन करत असताना प्रार्थना कशासाठी करायची आहे, प्रार्थनेच्या वेळेला नेमकं काय करायचंय, नेमकं काय भगवंताला नेमकं काय सांगायचंय। पहा, आम्ही नेहमी प्रार्थना करत असताना आम्हाला काय हवं आहे, आम्हाला कशाची गरज आहे, आम्हाला भगवंतानी काय द्यावं याच्याशी आमची प्रार्थना जोडलेली असते। पण मला असं वाटतं की एवढ्यासाठी प्रार्थना नाहीये। प्रार्थनेचं फार मोठं, खूप मोठं त्याचा विषय खूप वेगळा आहे। प्रार्थनेमध्ये अशी प्रार्थना भगवंताला करा, असं प्रार्थनेमध्ये भगवंताला सांगा। पहा, निवेदन करणं आणि प्रार्थना करणं याच्यामध्ये फरक आहे, याच्यामध्ये बदल आहे। निवेदन करणं म्हणजे सांगणं आहे आणि प्रार्थना करणं म्हणजे भगवंताच्या अंतरंगामध्ये शिरणं आहे। मग भगवंताला काय सांगायचंय, तर भगवंताला एकच सांगायचं
की जे मला कळत नाही, ज्याचं मला आकलन नाही, ज्याची मला बुद्धी नाही, माझं कल्याणाचं काय आहे हे मला कळत नाही, माझ्या कल्याणाचं काय आहे ते तू मला दे, हे प्रार्थनेमध्ये आपण सांगायचं. म्हणून त्याला प्रेमाची आवश्यकता. देवभक्ताच्या एकाग्रतेतून अशा प्रकारच्या कृतज्ञतेचा भाव निर्माण होणं आणि प्रार्थना करणं खरं तर अपेक्षित नाही, कारण ती करावी लागते ना. जे परमार्थामध्ये करावं लागतं ते खरं असत नाही. परमार्थामध्ये करण्यापेक्षा होण्याला महत्त्व जास्त आहे. म्हणून प्रार्थना करण्यापेक्षा सुद्धा प्रार्थना आतून होणं फार महत्त्वाचं असतं. म्हणून हे आपण चिंतन या पद्धतीने इथे करतो. प्रार्थनेमध्ये प्रेमाची आवश्यकता आहे. आपण ज्या पंचप्राणाचं आता थोडंसं चिंतन करणार आहोत की प्रेम, विश्वास, भावशुद्धता, एकाग्रता, धैर्य हे प्रार्थनेमध्ये अपेक्षित आहे. तर भगवंताबद्दल प्रेम असणं फार आवश्यक आहे. प्रेम जर भगवंताबद्दल नसेल, एकनिष्ठता भाव जर परमेश्वराबद्दल, सद्गुरूंच्या बद्दल जर नसेल, तर प्रेम, विश्वास, शुद्ध भाव हा जर आपल्या अंतःकरणामध्ये जर तो असू शकत नसेल, तर ती प्रार्थना भगवंतापर्यंत पोहोचत नाही. म्हणून प्रेमाची फार आवश्यकता आहे. प्रेम हे मौन आहे. खरं तर हा प्रेमाच्या परिभाषेमध्ये बोलण्यापेक्षा, मांडणी करण्यापेक्षा सुद्धा प्रेमामध्ये मौनाला फार महत्व आहे. म्हणजे प्रार्थना मौनातून सुद्धा होते. आता विश्वास कसा असला पाहिजे, तर विश्वास अशा प्रकारचा असावा. एक उदाहरण सांगतो म्हणजे आपल्या लक्षात येईल की एके ठिकाणी पर्जन्य याग चालला होता. आता इथे आमच्या क्षेत्र खातगाव मठामध्ये पर्जन्य वरून येतोच आहे. एके ठिकाणी पर्जन्य याग चालू होता आणि सगळे लोक मंत्रघोषामध्ये होते. पर्जन्य याग चालू होता. आता पाऊस पडावा म्हणून तो पर्जन्य याग होता. एक सात्विक मुलगा होता, जो साधक होता, उपासक होता. तो त्या यज्ञाला जाताना छत्री घेऊन गेला. लोकांनी पाहिलं की अरे आकाशात ढग नाहीयेत, काही नाही, इथे पर्जन्य याग पाऊस पडावा म्हणून चाललाय आणि हा पोरगा छत्री घेऊन काय आला, एवढं कडक ऊन पडलंय. त्यालाही आश्चर्य वाटलं की पर्जन्य याग करतायत आणि यांच्याजवळ छत्र्या कोणाजवळच नाहीयेत, मी कशी काय छत्री आणली. मग त्या मुलाला जेव्हा विचारलं की अरे तू पाऊस नसताना, वातावरण नसताना तू हातामध्ये छत्री कसं काय घेऊन आलास पर्जन्य यागाला, त्या मुलाने जो विश्वास दाखवला भगवंतावरती ना, तो विश्वास ऐकण्यासारखा आहे. तो मुलगा असं म्हणाला पर्जन्य याग करणार म्हणजे पूर्णाहुतीला पाऊस येणारच कुठल्याही परिस्थितीत, ही माझी श्रद्धा आहे, हा माझा भाव आहे, ही माझी निष्ठा आहे आणि ही माझी परमेश्वराला प्रार्थना आहे. पहा, म्हणून विश्वास असला पाहिजे, भावशुद्धी असली पाहिजे. अंतःकरणामध्ये जर भाव उष्ण आणलेला असू नये. एक शेतकरी जेव्हा शेतामध्ये काम करतो तो भाविक होता, वारकरी होता, रामदासी संप्रदायाचा उपासक होता. रामावरती निष्ठा होती, पांडुरंगावरती निष्ठा होती. तो त्याला फारसं वाचन वगैरे जमत नव्हतं, पण त्याच्या खिशामध्ये एक परमेश्वराच्या, देवाच्या प्रार्थनेची पोथी असायची. एकदा काय झालं, तो बाहेर कुठेतरी गेला आणि ती पोथी घरी विसरून आला. आता पोथी वाचायची तर इच्छा झाली किंवा स्मरण झालं आणि खिशात पाहत होतं पोथी नाही. त्या अवस्थेमध्ये त्यांनी परमेश्वराची प्रार्थना केली आणि म्हणाला, परमेश्वरा, आज खरं जर प्रार्थनेची वेळ झाली पण माझ्या खिशामध्ये पोथी नाही, मला वाचायला पोथी नाही. माझा अशी प्रार्थना आहे परमेश्वरा तुझ्या चरणी की मी अ ब क ड पासून सगळी 12 खडी म्हणतो, सगळी अक्षरं म्हणतो, त्या अक्षरातून तू प्रार्थना निर्माण कर आणि माझ्यावरती कृपा कर. हा विश्वास आहे, ही भावशुद्धी आहे. आणि ही भावशुद्धी, ही एकाग्रता फार आवश्यक आहे. प्रार्थनेच्या वेळेला काय होतं, प्रार्थनेमध्ये नियमितपणा असणं फार आवश्यक आहे. प्रार्थना करायच्या वेळेला असं मनामध्ये भाव असतो की आपली इच्छा पूर्ण झाली पाहिजे. पण जेव्हा प्रार्थना आपण करत असतो तेव्हा ती गोष्ट किंवा ती वस्तू आपल्या जवळ येत असते. आपली प्रार्थना थांबली की ते निघून जातं. म्हणून प्रार्थनेमध्ये सातत्य आवश्यक आहे. प्रार्थनेमध्ये खूप सातत्याची आवश्यकता ही याच्यासाठी असते, तेवढी एकाग्रता आपल्याला असली पाहिजे. आणि ही एकाग्रता, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, या सगळ्या गोष्टी आपल्याला या प्रार्थनेशी जोडता आल्या पाहिजेत. असा भाव अंतःकरणामध्ये असावा. 1-2 साधू होते, एक थोडासा वयानं तरुण होता, एक वृद्ध होते, कुठेतरी यात्रेला गेले होते.
आणि यात्रेहून येताना जवळपास आले आश्रमाच्या आणि त्यांच्या लक्षात आलं की खूप पाऊस पडलेला आहे. आता आपल्या झोपडीचं कुठे तर काय झालं असेल. येऊन पाहतात तो बाकी सगळ्यांची जी झोपड्या होत्या त्या सगळ्या वाऱ्यानं उडून गेल्या होत्या. या साधूंची झोपडी मात्र अर्धी उडालेली होती आणि अर्ध तिच्यावरती झाकण होता. एक वयोवृद्ध साधक होता आणि एक तरुण होते. त्या तरुणाने पाहिलं, तो चिडला, रागावला, संतापला आणि परमेश्वराला दोष द्यायला लागला. पहा, हे प्रार्थनेमध्ये घडता कामा नये. प्रार्थना करणाऱ्या साधकाच्या अंतःकरणामध्ये मनामध्ये हा भावही येता कामा नये. तो परमेश्वराला म्हणायला लागला, काय तुझी मी रोज प्रार्थना करतो, काय उपयोग आहे. म्हणाला, आम्ही राहतो त्या झोपडीच्या कुटीच्या सगळं म्हणाले उडून गेलं वाऱ्यानी. आता आम्ही कसं राहायचं, आम्ही कसं झोपायचं, काय हे परमेश्वर, आम्ही प्रार्थना करतो रोज तुझी. संतापला, चिडला, झोप येत नव्हती, अस्वस्थ होता. पण दुसरे जे वयोवृद्ध होते, तपस्वी होते, त्यांनी मात्र हा विचार केला होता आणि झोपण्यापूर्वी त्यांनी परमेश्वराची प्रार्थना केली होती, परमेश्वराचे आभार मानले होते आणि परमेश्वराची क्षमाही मागितली होती. आभार मानताना या वयोवृद्ध अशा प्रकारच्या तपस्व्यांनी असं म्हटलं होतं, परमेश्वरा, माझ्या प्रार्थनेचं फळ तू मला देतोस. अरे बघ, सगळ्यांच्या झोपड्या उडून गेल्या, पण माझ्या झोपडीवरची मात्र अर्धी झोपडी तू तशीच ठेवलीस मला झोपण्यासाठी, मला राहण्यासाठी. हा भाव प्रार्थनेमध्ये फार आवश्यक आहे. म्हणून समर्थांनी ती प्रार्थना केली आणि कल्याण करी रामराया या प्रार्थनेनं समर्थांनी संपूर्ण या जगाला, या राष्ट्राला संजीवनीचा महान मंत्र दिला, तो या प्रार्थनेतून दिला. म्हणून प्रार्थना ही शुद्ध भाव अंतःकरणातल्या भावनांचा तो आवाज आहे, भावनांचा तो ध्वनी आहे आणि म्हणून तो ध्वनी हा भगवंतापर्यंत पोहोचला पाहिजे, आपली हाक त्याच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. म्हणून परमेश्वराची रोज प्रार्थना करा. या प्रार्थनेतूनच भगवंत आपल्यावरती निश्चितपणे कृपा करेल.